महाराष्ट्राचा इतिहास जितका शौर्याचा आणि पराक्रमाचा तितकाच विविध संस्कृतींनी नटलेला इतिहास आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावचा एक वेगळा रिवाज असतो, प्रत्येक गावची एक वेगळी परंपरा असते. तसंच सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं बावधन हे तसं तर सर्वगुण संपन्न गाव आहे आणि या गावामध्ये दरवर्षी बगाड यात्रा भरत असते. तसं तर पाहायला गेलं तर हे बगाड जगप्रसिद्ध झालंय, परंतु ते नेमकं कुठल्या कारणांनी झालंय, त्याच्या मागचं रहस्य काय, त्याची परंपरा कुठून सुरू झाली, याला किती शेकडो वर्षांचा इतिहास लाभला, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या बगाडासाठी नेमकं कुठल्या प्रकारचं साहित्य लागतं, त्याचा कुठं कुठं उपयोग केला जातो आणि बगाड्या नेमका कसा घोषित केला जातो किंवा त्या वर्षीचा बगाड्या कसा निश्चित केला जातो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. चला तर मग आपण बावधन या गावामध्ये आलोय. उद्या होळी आहे आणि आज 1 तारीख आहे. होळीच्या आदल्या दिवशी या साहित्याचं पूजन ते सुद्धा तिथीप्रमाणे म्हणजे बरोबर 12 वाजता त्यांनी पूजन केलंय गावकऱ्यांना. सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येतात आणि हे जो सुतार समाज आहे ते बगाडाची रचना करत असतात आणि त्यांच्या हस्ते जे पूजन झालंय. तर हे पूर्ण रथाची रचना करण्यासाठी दादा कोण सांगेल का की किती दिवस लागतात तुम्हाला? साधारण म्हणजे कसं असतं, जे लाकूड म्हणजे महत्वाचे जे उपयोग म्हणजे की त्या लाकडाचं म्हणजे बाबा ते लाकूड खराब झालंय थोडं, तेच फक्त लाकूड म्हणजे त्याच बदललं झालं. दरवर्षी अख्खा पूर्णपणे गाडा बदलला जात नाही. जे लाकूड खराब झालेलं आहे तेच लाकूड फक्त बदललं जातं. आणि विहिरीमध्ये जी लाकूड असतं ते तुम्ही ठराविक वर्षानंतर बदलता का ते म्हणजे ठेवलं जातं? दरवर्षी लाकड विहिरीत दरवर्षी बगाड झाल्यानंतर गाडा जेव्हा सोडवला जातो पाडव्याच्या 1-2 दिवस आधी, रायवरचा 1 दिवस बोलून गावकरी सगळी मंडळी गाडा सोडल्यानंतर ते लाकूड वर्षभर त्या पाण्यामध्ये ते पूर्णपणे गाडा सोडवून तिथे पाण्यामध्ये ठेवलं जातं. वर्षातून धुलवडीच्या दिवशी ते लाकूड बाहेर काढलं जातं. तर म्हणजे मंडळी या संपूर्ण बगाडामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं तर हा संबंध महाराष्ट्र किंबहुना हा संबंध भारत देश हा विविध संस्कृतींनी नटलेला हे म्हणलं जातं. हे काही फक्त पाहण्यापुरतं मर्यादित राहिलं, परंतु काही गावांना एक परंपरा आहे, काही गावांना एक रिवाज आहे. त्यातला एक सगळ्यात महत्वाचं गाव म्हणजे या गावाकडे मी पाहिल, कारण या बगाडाच्या निमित्तानं का होईना परंतु सर्व जाती धर्माचे लोक या गावामध्ये या बगाडाच्या निमित्तानं एकत्रित येतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक समाजाच्या लोकांना मान दिला जातो. ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. म्हणजे मानवता धर्म आणि माणुसकी नावाची जात जर कुठं रुजवली जात असेल तर ही या बावधन या गावामध्ये रुजवली जाते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या बगाडाच्या निमित्तानं इथं पाहायला मिळतात. तर ओके, सर्वांना धन्यवाद. तर नमस्कार मंडळी. नमस्कार. आपण जिथं आहोत ते आहे काशीनाथाचं मंदिर, भैरवनाथाचं मंदिर. जे बावधनचं बगाड भरतं ते या देवाच्या यात्रेनिमित्त भरतं आणि आपल्या समवेत आहेत म्हणजे या देवाची सेवा करणारे सेवकरी, अर्थातच देवाचे पुजारी. नाव सांगा तुमचं मामा? माझं नाव शिवलिंग रघुनाथ क्षीरसागर, गुरव पुजारी. तुम्ही या देवाच्या सेवेत कितीपासून आहात, म्हणजे किती वर्षापासून ह्या देवाच्या सेवेत आहात? तशी ह्या देवाची सेवा मला कळते असा मी करतो, कारण माझ्या जातीतच देवाची सेवा आहे. म्हणजे काही गावांमध्ये असं पाहिलं जातं की म्हणजे ठराविक काळानंतर देवाचा पुजारी बदलला जातो. तसं तुमच्या या म्हणजे देवाचा पुजारी बदलला जातो का वर्षानंतर काही किंवा काळानंतर? काय झाले, या ठिकाणी क्षीरसागर गुरव आमचं एकच घर आहे. आता एकाची 2 झाल्यात, पण जी काय नातांची सेवा आहे म्हणजे पिढ्यानपिढ्या, पिढ्यानपिढ्या जी काय नातांची सेवा आहे ती आम्ही एकत्रपणेच भाऊभाऊ सगळे करतो. साधारणपणे आपले हे बगाड म्हणजे किती वर्षांची परंपरा असावी? तसं जर पाहायला गेलं तर हे हजारो वर्षाची परंपरा असणार आहे. हे जे बगाड जो आहे हा देवाधिकातच होता. कशाच्या निमित्तानं बगाड सुरू झालं? म्हणजे आपण बघितलं तर महाराष्ट्रात बगाड दुसरीकडे म्हणजे एवढं मोठं नसतं. तुमच्या म्हणजे पूर्ण ह्या बगाडाची यात्राच वेगळी आहे. ते नेमकं कशा म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे एक रहस्य असतं. बगाड कशाच्या निमित्तानं? ज्यावेळेस आई जगदंबेनं नरकासुराचा वध केला, चालतंय मी कट करेल नंतर. ज्यावेळेस आई जगदंबेनं ज्यावेळेस नरकासुराचा वध केलेला त्या टायमिंगला त्या नरकासुराचं जे दड आहे, शिर आहे, ते शिर त्या काठीला लटकून गावात आणलं गेलं. त्याच एक प्रतीक म्हणून बगाड आहे.
म्हणजे तेव्हापासून म्हणजे हा देवाधिकातच आहे हे म्हणजे मित्रांनो असं म्हटलं जातं मंडळी की याला 300-350 वर्षांची परंपरा आहे. पण मला असं वाटतं की म्हणजे ह्यांचे आजोबा पंजोबा असतील किंवा ह्यांचे पूर्वज असतील, ह्यांच्याकडून असं कळतंय की बाबा हे देवाधिकांपासून पिढ्यानपिढ्या म्हणजे चिरंतन सुरू असलेलं हे बगाडे आणि इथून पुढे पण चिरंतन राहणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की बाबा बगाड कसं सुरू झालं. पण आता बगाड तुमचं नेमकं कधीपासून सुरू होतं? ह्या जे भैरवनाथाच्या यात्रेची जी सुरुवात होते ती कशी काढली जाते? ते माहीपौर्णिमे दिवशी देवाला सर्वप्रथम माहीपौर्णिमे दिवशी यात्रेला सुरुवात होती. ज्या वेळेला माहीपौर्णिमेचा दिवस उगवला जातो त्या दिवशी धनगर समाजातील ठोंबरे भगत ह्यांची देवाला घुंगडी अर्पण केली जाते. घुंगडी अर्पण झाल्यानंतर गावातील लोक सकाळी घुंगडी अर्पण झाल्यानंतर गावातील लोक सकाळी सर्वसाधारण 10-10:30 वाजता ज्या बगाडासाठी लागणारे जे कळक आहेत बांबू, जे आता तुम्ही सरळ करताना बघितले, ते बांबू आणायसाठी गावातील लोक आपल्या नदीकाठी एखाद्या कळकाच्या बेटात जाऊन तिथून ते कळक आणले जातात. ते इथं आणल्यानंतर तुम्ही आता जसं बघितलं की ते बाबा सरळ करायचे, सरळ झाल्यानंतर ते बगाडासाठी लागणारं जे सीड आहे, सीड म्हणजे जो बगाड्यात टांगला जातो त्याला सीड म्हणतात, ते लाकडं घेऊन येतात. ते बांबू इथं आणल्यानंतर संध्याकाळी गावातील जे भैरवनाथांचे भाऊ बहीण आहे त्यांच्या सासनकाठ्यांची मिरवणूक होती माहीपौर्णिमे दिवशी. त्यानंतर बारस जी तिथी ती होळी पौर्णिमेच्या अगोदर बारस या तिथीला भैरवनाथांना आणि आई जोगेश्वरीला हळदी लागतात. त्या हळदी लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी होळी पौर्णिमा येते. होळी पौर्णिमे दिवशी रात्री 12 वाजता भैरवनाथांना कवल लावला जातो. रात्री 12 वाजता जो कवल लावला जातो तो कवल अशा स्वरूपात लावला जातो की जे बगाड्यांची जी संख्या आहे 90 ज्यांची आहे ते सर्वसाधारण 50 असतात, 60 असतात, 70 असतात. जसे आपल्या घरची अडचण काय, आपल्या प्रापंचिक अडचण जसे असेल तसे काय बाजूला होत्यात, ज्यांची अडचण नाही असे 5-50 जण इथं असतात. त्यांचे इथं पंचांच्या साक्षीने या ठिकाणी प्रत्येक नवसकऱ्याचे 5 गहू चिटकवले जातात. 5 गव्हामधील पहिले 2 उजवे आणि मागचे 3 डावे. ज्या कौलातला उजवा गहू पडला जाईल तो बगाड्या, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो. मग त्या बगाड्या त्या म्हणजे बगाड्याला किती दिवस उपवास धरायला लागतो? म्हणजे ज्या दिवशी तुमचा बगाड्या घोषित केला जातो की बाबा कौल दिल्यानंतर तो बगाड्याचा उपवास असतो किंवा बगाड्याला इथंच थांबावं लागतं मंदिरात असं म्हणतात की बगाड पूर्ण होईपर्यंत? हा, तो किती दिवसांचा कालावधी असतो? तो कालावधी सर्वसाधारण 5 दिवसाचा असतो. मग तो कालावधी कसा असतो की तो बगाड्या असा उपवास वगैरे काही नाही. उपवास हा एकच दिवस, ज्या दिवशी बगाड्या त्या दिवशी चतुर्थी दिवशी त्याने एकदा देवाचं लग्न लागलं की त्यानं उपवास सोडला की बगाड गावात येईपर्यंत फक्त 1 दिवसाचा त्या बगाड्याचा उपवास असतो. आणि तो जो बगाड्या आहे तो ठरल्यानंतर तो घरी जात नाही, तो इथंच थांबला जातो मंदिरातच. मंदिरात थांबायचं, सकाळी उठायचं, कृष्णा नदी काठी जायचं, वाकेश्वर या ठिकाणी जाऊन तिथं कृष्णेत आंघोळ करायची. तिथूनच देवाला पाणी आणायचं, ते गावातील सर्व देवांना घालायचं. हे पाणी आणत असताना सर्वसाधारण लहान मोठी एक 400-200 लोक त्या बगाड्याबरोबर पाण्याला जात असतात. आता म्हणतात की म्हणजे अशी एक रूढ आहे की बाबा बगाडाचं काही साहित्य हे विहिरीमध्ये म्हणजे या बावधनची कुठली थोरली विहीर आहे असं म्हणतात की त्या विहिरीमध्ये ठेवलं जातं वर्षभर. ते साहित्य इथं नेमकं कधी आणलं जातं आणि संपूर्ण बगाडाची जी तुमची रचना आहे ती कुठल्या दिवशी पूर्ण होते? हा, ते जे साहित्य आहे ते साहित्य होळी झाली की दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं. धुलीवंदन दिवशी गावात एक थोरली विहीर म्हणून आहे, त्या विहिरीत ते सर्व साहित्य रथ सोडल्यानंतर ठेवलं जातं आणि धुलवडी दिवशी ते बाहेर काढलं जातं. धुलवडी दिवशी बाहेर काढल्यानंतर धुलवडीपासून म्हणजे आता काम चालूच आहे,
सर्वसाधारण 4 ते 5 दिवस सुतार समाजातील लोक ते गाड्याला जे साहित्य लागतं ते बनवायचं काम चालू करतात. चतुर्थी दिवशी भैरवनाथांचं लग्न असतं. सर्वसाधारण दुपारी 1:30 वाजता चतुर्थी दिवशी भैरवनाथांचा विवाह सोहळा पार पडतो. त्यानंतर तो जो बगाड रथ आहे तो बांधायला सुरुवात केली जाते. जो बगाड रथ आहे तो इथं मंदिराच्या समोरच तुम्ही आता जिथे म्हणजे पूर्ण जो बगाड रथ आहे त्याची रचना मंदिराच्या समोर केली जाते पूर्ण बगाड. पूर्ण चतुर्थी दिवशी. आणि मग इथून बगाड जिथून बगाड इथपर्यंत आणलं जातं ते कुठून आणलं जातं? तो रथ उभा राहिल्यानंतर सर्वसाधारण रात्री 9 ते 9:30 वाजता भैरवनाथांचा आणि आई जोगेश्वरीचा शाही छबिना निघतो. तो छबिना सर्वसाधारण एक 3-3:30 वाजता संपतो. 3:30 वाजता तो बनवलेला भैरवनाथांचा रथ आहे बगाड रथ, तो रथ हिथून सोनेश्वर या ठिकाणी नेला जातो. हिथून ते अंतर किती आहे? हिथून सोनेश्वर हिथून सर्वसाधारण ते अंतर 4 ते 5 मैल आहे. म्हणजे 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे. मग इथून आता हा रथ तिथून आपण बैलाच्या साह्याने इथपर्यंत आणतो. पण इथून तिथपर्यंत नेतो ते बैलांच्या साह्यानेच नेतात. पहाटे तो रथ त्या कृष्णा नदी काठी सोनेश्वर या ठिकाणी जातो. तिथे गेल्यानंतर त्या बगाड्याची भैरवनाथांची आई जोगेश्वरीची आणि त्यांचे जे भाऊ बहीण आहेत त्यांची तिथं विधियुक्त कृष्णा नदीत पूजा होते. पूजा झाल्यानंतर त्या बगाडाला टांगलं जातं. तिथून टांगून बैलांच्या साह्यानं तो बगाड रथ गावापर्यंत ओढत आणला जातो. रानामाळातून बगाड रथ आणला जातो असं म्हणतात. त्याला का अडचणी आजपर्यंत म्हणजे अशी अडचण आली की बाबा तिथं बगाड थांबलंच? जरी थांबलं तरी काय असं तासन 2 तास थांबता असं काय नाहीये. जरी थांबलं तरी ते बैलांच्या साह्यानं ते ओढत गावापर्यंत आणलं जातं. आता तुम्ही म्हणला बैलांच्या साह्याने. आता हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न की त्याला वेगवेगळी बैल जुंपली जातात बगाडाला. साधारणपणे तिथून म्हणजे सोनेश्वराच्या मंदिरापासून इथपर्यंत म्हणजे खुद्द बावधन या गावामध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे इथपर्यंत आणेपर्यंत किती बैल जातात? आणि तो मान कसा कसा दिला जातो? नाही, तो जो मान आहे तो सर्वांसाठी, गावातील जे काय गोरगरीब आहेत, कुठल्याही समाजातील लोक आहेत त्यांना तो मान आहे. असं काही नाहीये की बाबा ह्याचाच मान आहे. फक्त काय खुत्यानुसार मान दिला जातो? नाही, खुत्यानुसार फक्त बैल झुपली जातात. बैल समजा तुम्ही पिसाळ तरपतले आहे तर तुमचा एक खुता, आम्ही भोसले तरपतले आमचा एक खुता, अशा खुत्या टाईप जी आहे त्या खुत्यात जी बैल लागतील सर्वसाधारण 12 बैल लागतात. जर अडचण आली तर 14 बैल. अशा साह्याने तो गाडा इथपर्यंत सर्वसाधारण 5 ते 6 ह्या टायमिंग पर्यंत संध्याकाळी गाडा इथं भैरवनाथांच्या मंदिरापुढे पोहोचतो. तिथून किती वाजता निघतो तुमचा रथ? सर्वसाधारण तिथून 9-9:30 वाजता बगाड यात्रेस सुरुवात होते. म्हणजे 7 ते 8 तासांचा प्रवास करून रथ इथपर्यंत पोहोचतो. दिवस मावळतीला जाताना. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रथाला दुर्वीची बैल असतात असं म्हणतात. ते दुर्वीची बैल म्हणजे नेमकं काय असतं? दुर्वीची बैल म्हणजे दष्टपुष्ट बैल जे असतात ते दुर्वीला घातली जातात. म्हणजे जिथं बगाडाचे समजा अडकलं जातं तिथं तो बैल घातला जातो. तर ह्या बगाडाच्या इतिहासातला सर्वांना लोकप्रिय असणारा बैल हिरा तुमच्या बगाडातला म्हणजे या बगाड यात्रेतला, त्या बैलाविषयी काय थोडंफार सांगू शकाल का? की जो बैल म्हणजे आजपर्यंत तुमच्या अनेक बैल बगाडाला जुंपली गेली परंतु तो हिरा जो बैल होता तो लोकप्रिय झाला, त्याच्या मागचं कारण काय? तो लोकप्रिय असा झाला की हिरा हा जो बैल होता तो बैल सर्वसाधारण 17 ते 18 वर्षी त्याने एकसारखी 17-18 वर्ष म्हणून तो लोकप्रिय झाला. आणि म्हणजे ह्या बावधनच्या बगाडाचा सगळ्यात मोठा इतिहास की असं म्हणतात की ह्या बगाडाला फक्त खिल्लारच बैल झुपली जातात. बावधन गावाच असं आहे की त्या गावामध्ये एकमेव खिलार बैल सांभाळली जातात. दष्टपुष्ट बैल असतात. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला किंवा या संपूर्ण बगाडाच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. ती गोष्ट अशी की बैलगाड्यावरची बंदी हटल्यानंतर प्रत्येक जण नावासाठी, प्रसिद्धीसाठी, पैशासाठी म्हणजे वेगवेगळ्या अंगानं ह्या खिल्लार गोसंवर्धनाकडे वळला. परंतु हे बावधन हे एकमेव असं गाव आहे महाराष्ट्रातलं की जे केवळ या नातासाठी किंवा या नाताच्या रथाला आपला मान मिळावा
म्हणून पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार म्हणजे खिल्लार गाय आपल्या दारामध्ये पाळतंय, खिल्लार बैल आपल्या दाराच्या समोर पाळतायत. आणि जसा एखाद्या पैलवानाला खुराक दिला जातो किंवा त्याचं संगोपन केलं जातं, तसाच तालमीतला एक पैलवान या बावधनच्या म्हणजे प्रत्येक वाडी वस्तीवरती आपल्याला पाहायला मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं आणि वेगळेपण आहे. आता मला एक गोष्ट जाणीवपूर्वक विचारायची आहे की ज्यावेळी संपूर्ण जग बंद होतं कोविड-19च्या काळामध्ये, त्यावेळी त्या कोरोनाच्या काळामध्ये तुमचं बगाड थांबलं नाही. कारण काय? म्हणजे जिथं लोक मास्क घालून फिरत होती, लोकांचा साधा स्पर्श होत नव्हता, त्या काळामध्ये सुद्धा तुमचं बगाड यात्रा पार पडली. जे कोरोना काळात जे बगाड यात्रा पार पडली ते सर्व नातांची लीला आहे. म्हणजे हा चमत्कार. त्याच्यापेक्षा मी जास्त काय तुम्हाला सांगू शकत नाही त्या कोरोनाच्या आता बगाडाबाबत. फारसा नाही, एक शेवटचा प्रश्न असेल तुम्हाला बोला. की असं म्हणतात की देवाला हृदयातून किंवा अंतकरणातून नमस्कार केल्याशिवाय किंवा आपल्या मनातला नमस्कार थेट देवापर्यंत पोहोचल्याशिवाय चमत्कार घडून येत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ज्या देवावरती आपली श्रद्धा असते, तो देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला चमत्कार घडवून आणत असतो. तसं तुमच्या आयुष्यातला असा एखादा प्रसंग की ज्या दिवशी वाटलं की ही देवाचीच किमया किंवा हा देवाचा चमत्कार, तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग? माझ्या आयुष्यातला जो प्रत्येक क्षण आहे तो सर्व चमत्कार हा भैरवनाथांचाच आहे असं मी सांगतो. एखादा काय सांगायचं, जो काही चमत्कार आहे हा सर्व भैरवनाथांची लीला आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आलं की माझा श्वास हा केवळ या देवाच्या लीलेमुळे सुरू आहे. म्हणजे अंतिम श्वासापर्यंत जे काही गोष्टी आयुष्यात घडतील किंवा घडत आहेत सध्या, ते देवाचीच लीला. तर धन्यवाद मामा, तुम्ही संपूर्ण बगाडाची किंवा देवाची ख्याती सांगितली. काशी नथाचे चांगलं. तर मंडळी, आपण अशा ठिकाणी आहोत जे बावधनचं बगाडाचं काही साहित्य जे विहिरीमध्ये ठेवलं जातं. ती विहीर आहे ही थोरली विहीर. आता आपण आपल्या समेत ह्या गावातले एक प्रतिष्ठित नागरिक मामा आहेत, भोसले मामा, त्यांच्या समेत आहोत. तर आपण जाणून घेणार आहोत की ह्या विहिरीमध्ये साहित्य कसं बाहेर काढलं जातं किंवा ते म्हणजे वर्षभर कसं ठेवलं जातं. ज्या दिवशी सोनेश्वरवरनं येतं, बगाड आल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर ते बगाड गाडा देवळापाशी उतरवला जातो. पूर्ण सगळा अख्खा गाडा जी रचना सगळी पूर्ण वेगवेगळी केली जाते. सगळे बगाडाची रचना सगळी वेगवेगळी, म्हणजे बगाड आल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर सगळे बगाड ते उतरवलं जातं. उतरवल्यानंतर त्याच दिवशी बगाड सगळं जे खांब, साठा, दांड्या जे काय लागणार आहेत, फक्त वाघ तेवढा मंदिरामध्ये असतो, बाकी सगळं साहित्य हा थोरल्या विहिरीमध्ये आणलं जातं. आता हे पाणी मामा दिसतंय आपल्याला, हे पाणी म्हणजे विहिरीचं अंगचं पाणी का सोडलं जातं पाणी त्यात? अजिबात सोडलं जात नाही. हे पाणी जरी तळात पाणी काढलं तरी पाणी कायम हाय असंच राहतं. ह्या विहिरीचं परत इतिहास पाणी सांगू वाढलं शकाल का कधीपासूनची, का म्हणजे पिढ्यानपिढ्या ही विहीर आहे? पहिल्या पूर्वी काळापासूनच ही विहीर आहे. मित्रांनो, जसं काय म्हणजे प्रत्येक वास्तूला एक इतिहास आहे, तसं एक इतिहासकालीन वास्तू म्हणलं ना तर ही एवढी मोठी विहीर आहे. 500 वर्षाच्या पाठीमागची ही विहीर आहे. 500 वर्षाच्या 500 वर्षापूर्वीची एक विहीर आहे. म्हणजे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घामाचा थेंब ओतलाय. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा वापर केला जातो की नाथाचं जे बगाडाचं साहित्य असतं ते ह्या विहिरीमध्ये ठेवलं जातं. आता आपल्याला हे पाणी दिसतंय आणि तुम्ही म्हणता की बगाडाच्या अगोदर ह्यातलं जे साहित्य काढलं जातं, मग हे पाणी काढलं जातं संपूर्ण पाणी उचलावं लागतं का? पहिलं ज्यावेळेस बगाडाची लाकडं काढायच्यात दुलवडी दिवशी, म्हणजे आपला होळीच्या दुसऱ्या दिवशी, मग हे पाणी कधी काढलं जातं? पाणी उद्या संध्याकाळी पाणी मोटर लावली जाते. म्हणजे होळी दिवशी? होळीच्या नाही, होळीच्या दुलवडीला सकाळी काढलं जातं किंवा होळी दिवशी सकाळी काढलं जातं. तर उद्या होळी आहे ना, उद्या बी काढलं जातं, काय संध्याकाळी काढलं जातं, परत परवा काढलं जातं. अशा 1-2 प्रकारमध्ये. साधारणपणे ही विहीर किती खोल असावी? तरी साधारण आहे ना 2 ते 3 पुरुष असेल, 3, 4, 5 पुरुष असेल ही खोल. हा, लय जास्त खोल आहे जरा. नमस्कार, मी मंगेश सुतार. आजपासून बावधन बगाड यात्रेच्या रथाच्या कामास सुरुवात करायची आहे. तरी यंदा दांड्या आणि साठा नवीन बनवायचं काम चालू आहे आणि 4 शेवळा बनवायचं नवीन काम चालू आहे.
आजपासून खर तर आता सगळे सुतार समाज थोड्या उशिरानं येईलच इथं आणि कामाला सुरुवात होईल. म्हणजे बगाडासाठी लागणारं जे साहित्य असतं सगळं ते सगळं सुतार समाज बनवतो का हा, सुतार दरवर्षी? समाज, बौद्धन म्हणजे मधील सर्व सुतार समाज. पहिल्यापासून पहिल्या पिढीपासून चालत आलेली परंपरा आहे. तर साधारणपणे तुम्हाला काय वाटतं की ह्या बगाडाला किती वर्षांची परंपरा असावी? 300-350 वर्षांची परंपरा असावी. 300-400 वर्ष. तर बगाडाला म्हणजे कुठल्या ह्याला कुठला पार्ट वापरला जातो? म्हणजे ही लाकडं मागे जी दिसत आहेत ती कशापासून ते बनवली? आता ते बाबळीची लाकडं येतात. हा. तरी आता ह्याच्यापासून आपल्याला साठा बनवायचा आहे. साठा आणि 2 दांड्या बनवायच्या आहेत आणि तिकडे जे 4 लाकडं ठेवले ते 4 लाकडाचे शेवळा बनवायचे आहेत. यंदा या 3 वस्तू नवीन आहेत. नवीन. हा. आणि हे जे इकडे दिसते ते ही काय किरकोळ कामांसाठी पुण्या कुठं म्हणा, हा. परत दाब खेळा ही ती त्यासाठी झोपण्या वगैरे झोपण्या बिपण्या त्यासाठी लाकडं कापून आणलेली जातात. आणि पलीकडे जे कळक दिसत आहेत ते हा. कशासाठी हे वापरले जातात? आता शेडासाठी कळक वापरले जाणार आहेत. ते आता सरळ करायसाठी त्याच्यावर बोजा ठेवला जातो. हम्म. आता त्या साईडला होते, आता ह्या साईडला सपाटीला ठेवण्यात आले. त्याच्यावर जाड वजन ठेवून मग एक 4-5 दिवसांनी छबिन्या दिवशी त्याचे खणू काढून मग त्या दिवशी हे करायला ते शेड वापरलं जातं. हा. मग ह्याच्या पलीकडे अजून तुमचं काय योगदान राहतं बगाडासाठी सुतारांचं? योगदान काय, हा नाथांचा रथ बनवायचं एवढं. म्हणजे संपूर्ण नाथांचा रथ हा दरवर्षी या गावातील सुतार समाज बनवत असतो. ही सगळ्यात मोठी आजपर्यंत या बगाडाला लाभलेली परंपरा आहे. तर हा कोरोनाच्या काळामधला ज्यावेळी संपूर्ण जग बंद होतं त्यावेळी 2021 साली सुद्धा हे बगाड थांबलं नाही. तो फोटो आपल्याला दिसतोय. त्या वर्षीचे मानकरी कोण होते बगाडाचे? बगाडे बाळकृष्ण बांधाल भोसले.